संपूर्ण लिंबाचा रस कसा काढायचा? आज माझ्या मुलीने आणि मी दोघी मिळून केला संध्याकाळचा स्वयंपाक. चला आता इथे सुरू झालेलं आहे सकाळचं रुटीन. मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. आता म्हटलं चला सकाळचं थोडं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत आणि काही संध्याकाळचं. आता इथे घेतलेले मी सकाळी पोहे बनवायला, कारण का आहोंची ड्युटी थोडीशी चेंज झालेली आहे त्याच्यामुळे. आता त्यांच्यासाठी पोहे बनवायचे इथे. आता नेहमीप्रमाणे पोहे इथे करणार आहे. तेल घातलं, तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे मी तळून आणि प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवते. आणि पोहे झाल्यानंतर वरून शेंगदाणे टाकले का छान कुरकुरीत लागतात मस्त. त्याच तेलामध्ये मस्त जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा हे सगळं टाकून घेतलं आणि टोमॅटो पण. त्याच्यानंतर थोडीशी साखर घालायची, मीठ घालायचं. साखरीनं थोडीशी मस्त छान अशी चव लागते. हळद घालून घेतली, छान मस्त मिक्स करून घेतलं आणि स्वच्छ धुतलेले पोहे पण याच्यामध्ये घालायची. कोथिंबीर पण घालायची, फोडणीत घालायची, नंतर वरून पण घालायची. आता इथे घाई गडबड आहे त्याच्यामुळं थोडीशी जे आहे ते घरामध्ये टाकलं आहे पटकन असं, कारण का सकाळचे प्रत्येक ताईला खूप घाई असते आणि घरी राहा किंवा ड्युटीवर जा. चला इथे पोहे तयार झालेले. आता आहोंसाठी इथे मी चहा ठेवते. तसं आमच्या घरामध्ये चहा आहे ना आता कधीचा बंद झालेला आहे. मी चहा घेत नाही त्याच्यामुळे. आहो पण चहा घेते नाही, त्यांना पण चहा एवढा आवडत नाही अजिबात. आता चहाची इथे आहे ना चव वाढवण्यासाठी किंवा चहा खूप छान असा टेस्टी होण्यासाठी आपल्याला थोडीशी कॉफी पावडर टाकायची. आता इथे मी एकच कप चहा करणार आहे त्याच्यामुळे थोडीच टाकायची आहे आपल्याला कॉफी पावडर. तुम्ही 4-5 कप जर चहा ठेवला तर हे पाऊच एवढं पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं. एवढा सुंदर चहा लागतो. तुम्ही नक्की करून बघा आणि पिऊन बघा चहा. चला मस्त इथे ना चहा पण उकळलेला आहे. दूध घालून घेते आणि आहोंना कसं पोह्यांसोबत चहा प्यायला आवडतं. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात. आता इथे बघा लिंबू घेतलेलं आहे. आता लिंबाचा ज्यावेळेस बघा आपण लिंबू कापतो त्यावेळेस ना संपूर्ण काळेस रस निघत नाही किंवा ते कडक असतं. काय करायचं, लिंबू घ्यायचं, खाली ना किचन ओट्यावरती आपण तिथेच असतो किंवा मग छान असं आहे ना ते मस्त असं गोल 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 असं फिरवायचं किंवा असं इकडे तिकडे चपाती करतो तसं फिरवायचं थोडंसं आणि त्याच्यानंतर संपूर्ण रस्त्याचा बाहेर येतो. हे बघा अगदी काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही ही टीप नक्की करून बघा. हे बघा मस्त छान असा रस निघालेला आहे. हे बघा एवढं कडक होतं हे लिंबू, पण नाही ना थोडंसं खाली ठेवायचं. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित असं तुम्हाला दाखवेल. आता इथे थोडंसं दिसलं नाही, कॅमेरा थोडासा वरती राहिला. चला चहा पण झालेला आहे, मस्त छान पण उकळलेला आहे, मस्त सुगंध पण खूप छान कॉफीसारखा येत होता. तुम्ही आवर्जून असं थोडी कॉफी चहामध्ये टाकून बघा, सुंदर होतो चहा. चला नाश्ता वगैरे झाला आहे. आता म्हटलं चला पाणी येतं आमचं सकाळी. आता इथे म्हटलं चला कपडे मशीनला लावून देते. बाहेरही पाऊस पडतो आहे, कपडे सुकत नाही हाताने धुवायला. चला म्हटलं आता मशीनच लावून घेते. तसं गावाला होती तर कपडे हातानेच धुवायला लागायचे. आता गावाला माझ्याकडे मशीन वगैरे नाही. इकडे आहे मशीन माझ्याकडे, ते पण ॲटोमॅटिकचं आहे आणि छान आहे. माझ्या मशीनला खूप दिवस झाले पण अजूनही ना काहीच झालेलं नाही किंवा कसलंच त्याचं काम केलं नाही आहे मी अजून. खूप छान माझं वॉशिंग मशीन निघालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना कपडे पहिले पण होते थोडेसे, आता पण वरून टाकले मी काही. आणि आता इथे हे बघा अरिन पावडर वगैरे टाकून घेतली मी आणि त्याच्यानंतर इथे ना हे मशीनचंच लिक्विड असतं ना ते पण मी टाकत असते, म्हणजे कपडे अजून छान असे निघतात. चला इथे मी टाकून घेतलेले आणि मशीन लावून देते, म्हणजे आता परत दुसऱ्या कामाला आपण लागू शकतो, म्हणजे पाणी पण येतं त्यावेळेस. हे बघा चला त्याचं काम आता ते करणार आहे, आपण दुसरं काम करूया. आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता मशीन वगैरे लावून झाल्यानंतर आता मी डायरेक्ट संध्याकाळचं घेतलं बरं का. इथलं दिवसभराचं काही घेतलं नाही.
आता माझी दीदी आलेली होती. ती रोज येऊन जाऊन करते. थोडंसं तिला पण वाटतं का मम्मीला आत्ताशी बरं वाटायला लागलं, तर तिच्यावर एवढा लोड नाही दिला पाहिजे. त्याच्यामुळे ना माझी दीदी, मी दीदीच म्हणते बरं का तिला, म्हणून ती आहे ना आली, कॉलेजवरून आली. आता तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमधून सांगत असते की खारघरला आहे ती कॉलेजला, आणि खारघरपासून ठाणा आणि ठाण्यापासून कल्याण, कल्याणपासून परत रिक्षाने घरी. आता माझं जेवण इथे तयार चालू होतं बनवायचं काम. ती आली, म्हटलं चल आज आहे ना ज्वारीच्या भाकरी करते मी. ज्वारीचं दळण वगैरे केलं आहे, बाजरीचं पण केलं. आणि आता इथे ना मसुराची डाळ बनवलेली, इथे माझ्या साईडला कुकर दिसत असेल, त्याच्यात झालेली फोडणी वगैरे देऊन. आणि त्याच्यानंतर मी ना कारलं बनवलं आहे आज, सुकं कारलं बनवलं मस्त छान असं चकलीचं. चकल्या केल्या त्या अशा कांद्यामध्ये बनवलेले. मला कारलं खूप आवडतं, पण मग माझ्या दीदीला कारलं आवडत नाही. त्याच्यामुळे ती आली नंतर, ती म्हणे काय बनवते मम्मी, तर म्हटलं असं जेवण आहे. तर ती म्हणे मी पनीरची भाजी बनवू का, तर म्हटलं हो चालेल, कारण का फ्रीजमध्ये होतं पनीर. हे बघा तिने काढलं आहे आता. आणि माझा दादा बाहेर गेला का, माझा मुलगा, तो नेहमी पनीर वगैरे घेऊन येतो. चला मस्त तिने घेतलेली एक साईडला पनीर बनवायला, पनीरची भुर्जी. आणि मी आता इथे करून घेते ज्वारीच्या भाकरी. भरपूर असं ती पण घरी आली ना मला मदत करते. आता ज्वारीच्या भाकरीचं हे बघा, काही म्हणता का भाकर जमत नाही, तर मग काय करायचं. आता जर आपण ज्वारी दळली आणि ती ना जास्त दिवसाची झाली, तर तेव्हा पण आपल्याला भाकर बनवता येत नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना, म्हणजे पीठ जास्त दिवसाचं झालं तर. हे बघा भाकर करते त्या बाजूला, इकडे चालू आहे त्याच्यामध्ये. इकडे ना कढईमध्ये तिने सिमला मिरची, टॅमॅटो, कांदा वगैरे टाकलेला आहे. तिच्याकडे काही लक्ष नाही दिलं, मी भाकर बनवते त्या बाजूला. आणि त्याच्यानंतर छान असं इथे माझ्या भाकरी पण चालू आहे. पण तिला भाकर खायची नाही, तिला जास्त आहे ना भाकर बाजरीची ज्वारीची आवडत नाही. तर ती तिच्यासाठी ना 2 चपात्या करणार आहे. ती म्हणे माझे मीच कणिक मळील आणि माझी मी 2 चपात्या गरम गरम करेल. चला आज होतं वरण, ज्वारीच्या भाकरी आणि कारल्याची भाजी. आणि त्याच्यानंतर तिनं इथे बनवली पनीरची भुर्जी. हे बघा तयार झाली माझी पण शेवटची भाकर आहे. जास्त नाही केल्या भाकरी, 3 भाकरी केल्या. भरपूर होता 3 भाकरी आमच्या तिघांसाठी, आव्हांसाठी, मी आणि माझा मुलगा. तिला तर चपात्या बनवायच्या. हे बघा छान अशी मस्त भाकर झालेली आहे आता, आणि भुर्जी पण तयार झालेली. चला आता जेवण वगैरे करतो आणि नंतर भांडे वगैरे. चला इथे भांडे वगैरे सगळे घासून वगैरे झाले. आणि आता म्हटलं चला हे काम राहिलेलं आहे माझं, हे करून घेते. म्हटलं कसं आपण पण थोडंसं आपल्याकडे पण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आता हे बघा हे तेल ना मी गावाला बनवलेलं आहे. याने ना केस छान होतात. हे बघा माझे केस आहे ना छान झालेले, अजून पण जाड झालेले. आणि छान असं ते तेल लावायचं. हे बघा, आणि केसांना मस्त मसाज करायचा. आता इथे ना ज्या वेळेस बघा मला केस धुवायचे असताना, त्याच्या पहिल्या दिवशी दिवसातून केव्हाही पण, किंवा नाही दिवसाची वेळ भेटला तर संध्याकाळी रात्री मी केसांना तेल लावून घेते. आणि तेल लावल्यानंतरच केव्हाही केस धुवायचे, हे लक्षात ठेवायचं. हे बघा चला आता मी छान असं केसांना तेल लावून घेते. म्हणजे रात्रीचं केसांना तेल लावलं ना झोप पण छान लागते मस्त. आणि आता चला याच्यावरती ना परत मी ना दुसरं पण तेल बनवणार आहे, ते पण नंतर पुढे तुमच्यासोबत शेअर करेल. असा होता आजचा माझा दिवस, सुंदर असा. आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर पण करा. आणि काही याच्यामध्ये बघा कुठे कुठे काही चुका होत असतात प्रत्येकाकडूनच, त्या पण आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो. किंवा तुम्ही पण काहीतरी असं चुकलं तर थोडं समजून घेत चला.
मी पण तुमच्यासारखी एक गृहिणीच आहे, पण आपल्याला घर बसल्या काहीतरी करायला पाहिजे किंवा आवड असते. तशीच मला पण एक आवड आहे. त्याच्यामुळं मग मी आहे ना हे थोडंसं चॅनल खोलला. चला, मस्त छान असं तेल वगैरे लावून झालं आहे माझं, हे बघा बोलता बोलता. आणि आता केस मी बांधून घेते, हे बघा. चला, केस बांधून घेतल्यानंतर मला आहे ना मोकळे केस ठेवले ना आवडत नाही, आणि रात्रीचे मला मोकळे केस ठेवले ना झोप पण येत नाही. माझे असेच वरती केस बांधलेले असतात. चला, इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.